मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहेत? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आता सध्या महाकाल के नगरी में पोहोचे, उज्जैन. पोरं बघा अजून झोपलेले आहेत, अंघोळ ठेवले आहेत. आता दर्शन घेऊ. नवीन ब्लॉग महाकाल दर्शन आणि महाकाल उज्जैन परिसरातला सर्व आपल्या समोर बघायला भेटेल. आणि टी शर्ट घातलेत बघा आणि महाकालेश्वरच्या दर्शनासाठी चाललोय. जय श्री महाकाल. आपल्याला सर्व आता उज्जैन ट्रिप आपल्याला बघायला भेटेल. काल महेश्वरची ट्रिप आपण बघली, आज उज्जैनची ट्रिप बघूया. 12 जणांचा ग्रुप आणि सामने मंदिर, समोर मंदिर महाकालेश्वराचा. महादेव, हर हर महादेव. हॅलो गाईज, उज्जैनच्या नगरीत आम्ही प्रवेश केलाय. समोरच महाकालेश्वराचं मंदिर आहे. मी घेतलेले आहेत फुलं सर्व दर्शनासाठी चाललोय. आपले सर्वांनी महाकालेश्वरला हे घेतलंय प्रसाद चढवण्याकरता. उज्जैन नगरी गाईस. तर आता आलेलो आम्ही कृष्ण आणि सुदामे आणि प्रशिक्षण घेतलेलं, म्हणजे त्यांनी ती कलाकृती शिकलेली ती इथेच शिकले. तेच आपल्याला आहे गुरुद्वार त्यांचं कुंडेश्वर महादेव मंदिर आणि त्यांचं धाम बघायला भेटतंय. कुंडेश्वर महाराज मंदिर आहे. चांगलं ते प्राचीन मंदिर आहे. दो मिनट बातें मत करना है कि जानकारी दे रहा हूँ, ध्यानपूर्वक सुनना. आप लोगों का मन हो प्रसाद चढ़ाने का तो लेके जाना, ठीक है भाई. ये मंगल का श्रृंगार है. ये 9 ग्रह में से मंगल ग्रह के मंदिर में आए हो आप. यहाँ पर हर कोई व्यक्ति मंगल की कामना लेके आता है कि उसके और उसके माता पिता की लाइफ में कार्य मंगल होते रहे, और ये मंगल का दान चढ़ा के जाता है. जैसे अपन शनि भगवान को काली चीव का दान चढ़ाते हैं, वैसे ये मंगल भगवान है, इनको लाल चीव का दान चढ़ाया जाता है. शिव भगवान के अंश महामंगल, इसलिए शिवलिंग के रूप में विराजमान है. मंगल का पूरा श्रृंगार रहता है 251 का. अंदर पंडित जी बैठे आपको बताते जाएंगे, आप चढ़ाते जाना. आज के दिन गर्भगृह में एंट्री, आप डायरेक्ट आपको मेन शिवलिंग के पास बिठाएंगे और आपके हाथों में चढ़वाएंगे. आलोय मंगल ग्रह, विश्वाचा एकमात्र मंदिर बघा आपले घेतलेलं आहे. आणि आता इकडे आपण इथेच आता दर्शन करणार आहोत शिवलिंग. नाम बोल लो, गोत्र बोल लो.
में जाप करना है ना। आता पोचलोय नवग्रह मंदिरातले 9 ग्रह आपल्याला बघायला भेटतात, 12 ज्योतिर्लिंग. ये देखो शॉल स्वेटर सब बनते हैं हैंड पैदा होगा तो हैंड का नाम जेल मध्ये सर्व काम होणार. इतका मोठा जेल, खूप देशातल्या टॉप जेल मध्ये येतो हा. फायनली आता आपला शेवटचं का ज्या ठिकाणावर येणार होतो तो आलाय ठिकाण काल भैरव. कालाचा नाश करणारा दैवत काल भैरव आपल्याला बघायला भेटेल. आता तिथे आता थोडीफार जल होतो आम्ही. आणि आता इथे येतो घेऊन आलोय. आणि खूप मजा केली याच्यात. चप्पल गाडी में उतार दीजिए. 50 वाला 100 वाला दुकान आहे तिथे. आपली रिक्षा एक आली आणि एक रिक्षा यायची बाकी आहे. यांच्या रिक्षा खूप चांगली होती. काय रिक्षा भारी मजा केली भाई. काय काल भैरवच्या इथे खूप गर्दी दिसते आपल्याला. भैरवला पोचलेलं. आता आम्ही दारू घेतो आणि पितो. हे बघा दारूची दुकानं आता तिकडे दिसतील आपल्याला. इथेच सर्व भेटेल. उज्जैनचा प्रमुख ठिकाण आणि इथे गर्दी बघा कशी. खूप गर्दी आहे. हा काल भैरवचा तुम्हाला इकडे सगळे मंदिरांना तुम्हाला एक खासियत प्रसाद भेटतो. सगळे मंदिरांना या मंदिरात बघा काय डायरेक्ट लिकर शॉप बंद आहे ते. फायनली सर्व मुलं पोचलेले आहेत तिकडे काल भैरवच्या मंदिराजवळ. दारू नाही भेटत काय बोलतोय विषय. आता आपण काल भैरवच्या मंदिरात झालो. दारू चढवायची होती पण दारू बंद. चढवायची पण होती, पियाची पण होती, पण काय बोलशील जाम बेकार वाटला रे. 8 महिन्यात दुसऱ्यांदा गणपतीचं मंदिर उज्जैनचा पावन स्थळ समजला जात आहे. तिथे आम्ही आलोय. फोटो सेल्फी लेणं म्हणा आहे म्हणून लांबूनच व्हिडिओ नको. प्रसिद्ध आपल्या त्या खूप मजा येते. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. या खूप मजा आहे भाई. पण लवकर निघा नाही तर रनिंग पुन्हा खूप ट्रॅव्हल. आज मन हलका झालाय. थोडं चांगल्या विषयामध्ये आज काय नाही बोलत. आता मी सध्या थकलोय कोकणात. ठीक आहे असंच बघत राहा. हा गणपतीचा प्रसिद्ध मंदिर आहे. अलाउड नाही इकडे व्हिडिओ काढायला. अरे आपली फोटो ले रहे हैं आप हमेशा बीच में. अरे हाँ हम लोग क्या मतलब करेगा फोटो लेगा तो क्या करेगा. बीच में हमेशा इधर क्या बोलताय माणसा यार. आपली पोरा गेली पुढं. आज गर्दी कमी आहे. आम्ही तिघं जाऊ. मयूर भाई कंटाळला. मयूर भाईला दारू घ्यायची होती. दारूच नाही भेटली. नाही रे एक मॅकडॉल होती. मॅकडॉल दुसरं ठिकाण गडकालिका मंदिर. उज्जैनचं प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठांपैकी एक ही मंदिराची गणना केली जाते. तीच गडकालिका मंदिरात आपण प्रवेश करतोय.
हे बघा राहिलेले आहेत मुलं. अशी गणली जाते देवीचा होट इथे पडला आहे त्यामुळं ही देवीचा उज्जैनचे पवित्र ठिकाण नसून बघत राहू. लाईक अँड शेअर करा. हॅलो गाय, शेवटचं ठिकाण आलेलं आहे भर्तरी गुफा, मृतहरी गुफा. इथे राजा हरिश्चंद्रांनी तपश्चर्या केलेले तिथेच आलेलो आहे. अशा 7-5 गुफा आहेत प्रत्येक आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये. इंटरेस्टिंग. आता आपण तिथे तुम्हाला सर्व गुफाची दाखवतो कशा गुफा आहेत, बघत राहा. क्लिक चाललेलं गुफाच्या आतमध्ये. हाय गाईज, हाय. बाकी इकडे आम्ही राहिलो. गुफेचा प्रवेशद्वार. बाकी इकडे मंदिरं आहेत. गौरी गोरक्षक पवन पुत्र हनुमान की जय. भस्म आहे, भस्म आरतीचं तेच. शिवगौरक्षक मंदिर आहे. सर्व हे दगडाचं पण आता त्याच्यावर सिमेंटचे हे केलं. गुफा आहे. गुफा डायरेक्ट काल भैरवाच्या मंदिरात उभायची अशी. आता बंद केली ती. आता आम्ही जाऊ गुफेत. गणेशजी मंदिर एकदम सुंदर वातावरण आहे. 8 महिन्या अगोदर आलेलो, 8 महिन्यानंतर आलोय पुन्हा एकदा. गुफेचा प्रवेशद्वार खूप सुंदर. आतमध्ये अघोरी सुद्धा असतात तपस्या करताना. अघोरी पण असतात. गुफा झाली सुरू. बघू शकताय महाकालीजी मैदान आणि इथे मच्छंद्रनाथ योगीजी मंदिर. आता आम्ही गुफेत प्रवेश करणार आहोत. चला. आपले गाय इकडे राहिलेले सुंदर अशी एकदा. ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे इकडे. रस्त्याचा प्रॉब्लेम असला तरी येऊ नका. इथेच 12 वर्ष ऑक्सिजन बघ घेता नाही. 12 वर्ष इथे तपश्चर्या केलेली राजा मृतहरिश्चंद्र. ही बघा कशी आहे गुफा. सुंदर आहे बघा. आपले गुफेत प्रवेश करतात. कसं वाटतं तुम्हाला गुफांचं? गुफेत खूप ऑक्सिजन लेवल खाली खाली आता गेलेलो तिकडे तर खूप प्रॉब्लेम झालेला रे. नका जेवू. नीलकंठेश्वर
हर हर महादेव. जय श्री बाबू जय. नीलकंठेश्वर महाराज आणि आपली पब्लिक आज खूप मजा केली. ऑक्सिजन खूप कमी आहे रे, येत ना ऑक्सिजन खूप कमी आहे ऑक्सिजन. ओके चलो इकडचं झालेलं आहे दर्शन विष्णूंचा. जरा हाय सागरवाडी यायला लागलाय. तर आमचा उज्जैनचं दर्शन आणि पूर्ण ट्रिप झालेले आहे. सर्व देवस्थान फिरलेलं आहे. खूप चांगलं वाटलं इकडे येऊन. तुम्ही पण या. आता नेक्स्ट ट्रिप आम्हाला दुसरा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. ओंकारेश्वर आज रात्री अपलोड झालेला, काल रात्री अपलोड झालेला तुम्ही महेश्वरचा ब्लॉग बघला त्याच्याबद्दल धन्यवाद. सुखाचा प्रवास आमचा पण राहो आणि तुम्ही पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. थँक्यू.